सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसामध्ये। तर चला रात्री कंटिन्यू केला, जेवण वगैरे झाले, मग गेलो होतो शतपावली करायला। त्याच्यानंतर मग काही ब्लॉग बनवला नाही। तर चला आता सकाळ झालेली आहे, 10 वाजता आहेत, तर आता चाललो आहोत मंदिरामध्ये। तर चला आज देवाचं दर्शन घेऊन येतो मंदिरामधून। आजच्या दिवसाची सुरुवात सगळे चालू आहेत। यश खाली आहे, खाली बसला यश। चला तर मग नवीन वर्षाचा हा व्लॉग आहे, टाकायचा राहिलेलाच थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम होता आणि मोबाईलचाही, तर म्हणून राहिलेला। म्हटलं चला आज तरी टाकून देऊया। थोडा हा आहे पहिल्या दिवसाचा नवीन वर्षाचा, आणि त्याच्यानंतर मग नवीन वर्षातलं पहिलं शुक्रवारचं थोडंसं व्लॉग घेतलेला आहे, मग टाकून देऊया। तर चला मंदिरात गेलो तर छानपैकी नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, म्हटलं मंदिरात जाऊया आणि मस्त छान देवाचं दर्शन वगैरे घेऊया। तर आमच्या इथे छानपैकी असं बालाजीचं मंदिर आहे, तर त्याच्याच दर्शनासाठी आम्ही गेलो होतो पहिल्या दिवशी। अगदी घरापासून जवळच आहे ते, म्हणून म्हटलं चला जवळचं मंदिर आहे तर तिथेच जाऊया। इथे लाईनमध्ये उभं आहे, आज खूप गर्दी आहे मंदिरात। नवीन वर्षाची सुरुवात मंदिरात काही पहिला दिवस म्हणून गर्दी। चांगलं वाटतं सकाळी सकाळी मंदिरात आलं की ना। हो गर्दी होईल ना, कारण सगळ्यांची पूजे अर्चना वगैरे पूजेचं घेतलं आहे, त्याच्यामुळे मग पुष्कळ जणांजवळ आहे, मग टाईम लागेल। भरपूर मोठी लाईन लागला आहे। त्यांचं बघा चालू आहे टॉम अँड जेरी, मंदिरातही चालूच असतं। ओरिजिनली नंतर वाटलं ठेवून आपण पूजा करू। चला गर्दी होती भरपूर, बघितलंच तुम्ही, आणि बालाजी देवांचं दर्शनही घ्या। तर चला देवाजवळ प्रार्थना वगैरे केली आहे। पहिला दिवस आहे नवीन वर्षाचा, जाणारं घेणारं वर्ष जसं गेलं त्याच पद्धतीने हेही वर्ष आपल्याला छान अगदी आनंदाने सुखाचं जाऊ दे, हीच देवाजवळ प्रार्थना केली आहे आजच्या दिवशी। तर त्याच्यासाठीच आपल्याला देवाजवळ म्हणजे प्रार्थना करून घ्यायची असते, जीही आहे जसं आहे ते, फक्त सगळे दिवस असे सुखामध्ये जाऊ दे, आनंदी जाऊ दे, ही देवाजवळ प्रार्थना केली आहे। आणि सगळ्यांनाही असंच आनंदी ठेव, असंच देवाजवळ प्रार्थना केली आहे। आणि येणाऱ्या वर्षातही खूप अशा जे आपले विश असते की बकेट लिस्ट, खूप अशा इच्छा असतात ज्या पूर्ण थोड्याफार झालेल्या आहेत पूर्ण, पण म्हटलं बाकीच्या अजून राहिलेल्या आहेत। आणि खरं मागितलं तर नवीन वर्षामध्ये छानपैकी यूट्यूब चॅनल मॉनिटाईज वगैरे होऊ दे, हेच देवाजवळ मागितलेलं आहे। तर आता बघूया कधी इच्छा पूर्ण होते। तसंच तर आपले सगळे सबस्क्रायबर छान आहेत, व्हिडिओ पूर्ण बघत जा शेवटपर्यंत, म्हणजे लवकरात लवकर चॅनलही मॉनिटाईज होईल आणि आपली कायम अशी साथ अजून। चला दर्शन वगैरे करून झाले तर चांगलं, दर्शन वगैरे झालं आणि मग जवळच भाऊ राहतो, आधी त्याचं घर येतं, मग तिथे गेलो भेटायला। म्हटलं चला नवीन वर्ष जाता जाता भेटून घे, विश करू आणि मग घरी जाऊ। तर गेलो तर मग काय त्यांनी जेवायलाच वगैरे जबरदस्ती केली, मग जेवणासाठीच इथे थांबलो आहोत आम्ही आता। तर चला तिथे जवळच घर होतं, म्हटलं आलं तर मग इथे आता जेवायला वगैरे थांबलेलं आहे। हा बघा, हा आमचा छोटू, हा माझ्या भावाचा मुलगा आहे। आम्ही इथे आलो होतो आता, मग आता इथे जेवणाची तयारी चालली आहे। हा मग आज ठेवायला काही भाऊ व्हिडिओ घेता का? तर चला स्वयंपाकाची तयारी चालली इकडे, कोई ते पण होत आहे। आज ध्रुव डान्स करणार आहे, ध्रुव न्यू इयरचा।
जेवणासाठी थांबलो. स्वयंपाक वगैरे करत होत्या वहिनी. त्यांनी छानपैकी मसाल्याची पाटवडी भाजी वगैरे केली आणि भाजीला मी वघार वगैरे करून घेत आहे. वहिनी दुसरं काम करत आहेत. तर अशा पद्धतीने छानपैकी असा दिवस गेला पहिल्या दिवसाचा. नंतर ब्लॉग घ्यायला टाईमच नाही भेटला, कारण मग जरा कामात आणि गडबडीत होती आणि सेल्फी स्टिक वगैरे आणायचं विसरली. मग ते लावणार कुठे फोन, तर मग त्याच्या गडबडीत आणि गप्पा मारण्याच्या गडबडीत पुढचा ब्लॉग तर शूट झालाच नाही. तर इथपर्यंत घेतलेलं आहे आणि छानपैकी आता भाजी वघारून घेत आहे मी इथे. मसाल्याची पाटवडीची भाजी आणि छानपैकी चपाती, गाजरचा हलवा, अशा पद्धतीने आम्ही सगळं जेवण वगैरे केलं आणि दुपारी नंतर मग गप्पा वगैरे मारत बसलो. भरपूर असे 3 ते 3:15 होऊन गेले. मग नंतर घरी गेलो आम्ही. असं थोड्या थोड्या अंतरावरच घर आहे आणि मग एकमेकाच्या घरी जायचं असं आपल्या रोज कामच असतात. म्हटलं आज येत होतं तर भरपूर दिवसानंतर गेली होती मी. तरीही पण जाणं येणं चालूच असतं, अगदी जवळच आहे त्याच्यामुळे. मग चला, तर आता हे भाजी वगैरे स्वयंपाक झाला की नंतर जेवणं वगैरे करू आणि त्याच्यानंतर मग म्हटलं मग मुलं गेले आहेत घरी. जवळच घर आहे तर त्यांची एक्झाम चालू होती तर ते गेले स्टडी करायला. जेवणाच्या टायमाला येतील, त्यांना बोलवलं की. तर चला, पुढच्या दिवसाचं मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ आहे शुक्रवारचा. तर म्हटलं तो त्याच दिवसाचा होता, तर त्याच्या पुढे आता मग राहून गेला बनवायचा, संध्याकाळी राहिला. कारण मग संध्याकाळी काय असं खास होतं नव्हतं दाखवण्यासारखं आणि मेन म्हणजे मोबाईल चार्जिंगच होत नव्हता. त्याच्यासाठी मग राहिलेला 2 दिवस आणि अपलोड करायचंही त्याच्यासाठीच राहिलेला व्हिडिओ. तर थोडासा प्रॉब्लेम आला चार्जरमध्ये. मग हा शुक्रवारचा व्हिडिओ आहे. तर सकाळीच चपाती वगैरे सगळं पीठ वगैरे भिजून घेतलं आहे मी आता आणि चपाती वगैरे लाटून घेणार आहे. शुक्रवारची पूजा वगैरे सगळं असतं. तर म्हटलं शुक्रवारचं रुटीन तुम्हाला माहीतच आहे, बिझी असतं. तर थोडं बाहेरही जायचं होतं, म्हणून म्हटलं आज सगळ्यात आधी स्वयंपाक करून घेऊया. 9च वाजले होते आता. तर 9 वाजताच मी चपाती वगैरे करून घेतली इथे. छानपैकी चपाती बनवून घेतली, कारण थोडा वेळ पीठ भिजून ठेवलं होतं. चपाती बनवताना कधी पीठ भिजून ठेवायचं आधी, नंतर चपाती करायची. तर अगदी छान मऊ अशी लुसलुशीत चपाती होती आपली. बघताय तुम्ही, अगदी छान अशा चपात्या झाल्या आहेत. तर अशा पद्धतीने पीठ आधी भिजून ठेवायचं अर्धा तास किंवा 15-20 मिनटं जरी दिले तरी छान चपात्या येतात आपल्या. त्याच्यानंतर भाजी बनवायची होती. म्हटलं चला कोबीची भाजी बनवून घेऊ आणि एका साईडला थोडेसे वांगे होते. वांग्याची भाजी छान झटपट अशी बनवून घेतली, पण इतकी टेस्टी लागते ना ती वांग्याची भाजी. तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता तेही नक्की सांगा. तसं मी तुमचे ब्लॉग बघतच असते. अगदी छान छान सगळ्या ताई छान अशा रेसिपी बनवतात आणि छानपैकी त्यांचं रुटीनही असतं. तर त्याच्यानंतर आता भाजी बनवून घेत आहे मी. वांगे वगैरे कट करून घेतले होते, थोडेसे वांगे होते ते. त्याच्यानंतर मला इथे कोबीजही कट करून घ्यायची आहे. सोयाबीन आणि कोबीची भाजी मी नंतर बनवून घेणार आहे. सगळ्यात आधी तर आता वांग्याची भाजी बनवते, कारण पलकला जायचं असतं कॉलेजमध्ये. मग त्याच्यासाठी थोडंसं खाऊन गेली का मग बरं असतं. मग दुपार होऊन जाते पूर्ण, 3 ते 4 वाजून जातात घरी येण्यासाठी. मग म्हटलं त्याच्यासाठी आधी भाजी बनवून घेऊ. चपाती तर झाली होती बनवून. वांगे कट करून घेतले होते, पाण्यातच टाकून घेतले होते. थोडंसं तेल टाकून घेतलं, जिरं टाकून घेतलं कढईमध्ये. त्याच्यानंतर जे कट केलेले वांगे होते ते टाकून घेतले. छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं इथे आता मीठ टाकून देणार आहे. कोणतीही भाजी शिजताना आधी मीठ टाकून द्यायचं आणि छानपैकी झाकून वगैरे ठेवायचं. नंतर ती भाजी शिजली का मग पुढचे मसाले वगैरे टाकायचे. तर थोडीशी हळदही टाकून दिली, मिक्स करून घेतलं आणि अशा पद्धतीने वांग्याची भाजी बनवली ना खूप टेस्टी लागते. कोरडीच भाजी राहू देणार आहे मी इथे आणि नुसतं हळद मीठ टाकून असे जर वांगे सॉफ्ट झाले ना, हेही फक्त असेच खाल्ले तरी खूप छान लागतात खाण्यासाठी. तर हे बघा, वांगे थोडा वेळ मी इथे झाकून दिले होते, 3-4 मिनटं. त्याच्यानंतर अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे. तुम्ही फक्त लसणाची पेस्टही टाकू शकता. त्याच्यानंतर टोमॅटो कट करून घेतलेले होते ते टाकून घेतले. त्याच्यामध्ये 2 टोमॅटो मीडियम साईजचे कट करून घेतले ते टाकून घेतले. मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपले रुटीनचे मसाले टाकून घ्यायचे, म्हणजे लाल मिरची पावडर इथे टाकून घेतली आहे 1 ते 1.5 चमचा. त्याच्यानंतर इथे गरम मसाला टाकून घेतलेला आहे 1 चमचा. त्याच्यानंतर धना पावडर टाकून घेतलेली आहे 2 ते 2.5 चमचे. छानपैकी धना पावडर जास्त टाकली ना कोणत्याही भाजीत छान असं म्हणजे टेस्ट येतो त्याला. तर गरम मसालाही टाकून घ्यायचा आणि मिक्स करून घेतलेला आहे आणि थोडंसं आता आपण टोमॅटो नरम होतो तोपर्यंत झाकून ठेवलं मीने. मध्ये मध्ये 2-3 वेळा मिक्स केलं आणि हे बघा अगदी छान अशी भाजी झालेली आहे.
इतकी टेस्टी लागते ना अशी सुक्की भाजी. मुलांनाही खूप आवडते. त्यांच्या लंच बॉक्समध्येही तुम्ही देऊ शकता किंवा मोठ्यांच्या देऊ शकता. खूप छान अशी भाजी तयार होते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशी वांग्याची भाजी. तर चला आता इथे झालेलं आहे, भाजी तयार झालेली आहे. त्याच्यानंतर आता थोडेसे कटिंग करून घेते मी. कोबीची भाजी बनवायची आहे, तर त्याच्यासाठी कोबीज वगैरे कट करून घेत आहे मी इथे. छान टेस्टी लागते ही भाजीसुद्धा. सोयाबीन आणि कोबीजची भाजी आहे. खूप टेस्टी लागते. थोडासा कोबीज टाकायचा, तो अगदी सॉफ्ट होऊन जातो नंतर आणि कमी होऊन जातो. तर हा कोबीज मी इथे कापून घेतलेला आहे. हा थोडा अर्धा उरवला, अर्धा कापून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे, कांदा टाकायचा आणि नंतर सोयाबीन बॉईल करून घेतले, गरम पाण्यामध्ये ठेवून दिले. मिनी साईजचे होते आणि छानपैकी त्यांची मिक्स अशी भाजी बनवली. खूप टेस्टी झाली होती. त्याच्यानंतर हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. सगळं झालेलं आहे. मग त्याच्यानंतरच म्हटलं आज शेवटीच करूया. सकाळी आधी हे करत बसलं की मग स्वयंपाकाचा टाईम वगैरे होऊन जातो, मग उशीर होतो सगळ्या गोष्टीला. मग स्वयंपाक वगैरे आधी करून ठेवलं ना, मग आपण आपले कामं करत बसले हे तर चालतं आहे. तर कधी कधी असंही करते मी. नाही तर मग सकाळी सकाळी जर होणार असले तर मग करून घेते, जर कामं झाले तर. जसं टाईम ॲडजस्ट होतं त्याप्रमाणे करून घेते मी. तर हळदीचं लेपन करून घेत आहे, कारण 10च वाजले होते अजूनही. तर मग चला हळदीचं लेपन करून घेत आहेत. पहिले आधी सगळ्यात गोमूत्र लावून घेतलं थोडंसं. त्याच्यानंतर हळद मिक्स करून घेतली होती. आज मसाल्याच्या डब्यातलीच घेतली, तसं तर साईडला ठेवलेली असते, पण म्हटलं चला जाऊ दे आता. आज त्याच्यातूनच हळद घेतली आणि लावून घेतलेली आहे उंबऱ्याला. तर बघितलंच तुम्ही. त्याच्यानंतर मग सुकलं, ते सुकल्यानंतरच हळद उंबऱ्यावरची त्याच्यावर कुंकवाने हे करायचं आहे, स्वस्तिक काढून घ्यायचं आहे साईडला. ओल्यावर काढणार तर ते मिक्स होतं आणि मग सुकल्यावरसुद्धा ते अगदी स्वस्तिक आपण कुंकवाने काढलेलं दिसत नाही ते. त्याच्यामुळे मग सुकलं की हळदीचं लेपन, त्याच्यानंतर कुंकवाने ते स्वस्तिक काढून घेत आहे मी. तर मी आज इथे टूथपिक घेतली आहे, त्याला कॉटन लावून घेतला आणि त्याच्यानेच काढली. म्हटलं हात पूर्ण कलरचे होऊन जातात, बोटं निघत नाही असं कुंकू आहे. आणि गडावरून कुंकू आणलेला होता. आम्ही जेव्हा गावी गेलो होतो तेव्हा माझे भाचा ते गेले होते गडावर, तर त्यांनी आणलं होतं तिथून. तर तोच कुंकू आहे. छान आहे, एकदम डार्क आहे, लाल. तर बघा किती सुंदर दिसतं आहे उंबऱ्यावर हळदीचं लेपन आणि कुंकवाने ते केल्यावर. अगदी एंट्रन्स खूप छान दिसतो. आणि छोटीशी साधी सिंपल रांगोळी मी इथे काढून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आज शुक्रवारचं रुटीन होतं, जरा हेच होतं म्हणून अशा पद्धतीने रांगोळी वगैरे काढून घेतली. तर ते झालेलं आहे. त्याच्यानंतर पोछा वगैरे तर पलकनेच मारून घेतलेला आहे. पोछ्याच्या पाण्यामध्ये गोमूत्र, हळद आणि मीठ टाकायचं आणि पोछा मारून घ्यायचं, ते झालेलं आहे. आणि गाजर रात्रीच किसून ठेवले होते. गाजरचा हलवा जो राहिलेला होता, पहिल्या दिवशी राहायला बनवायचा, तिकडे जेवायला गेलो म्हणून मग हा किसून ठेवलेला. मग म्हटलं चला आज तर बनवूयाच याला. भाज्या वगैरे झाल्या, हळदीचं लेपन, पूजा वगैरे सगळी झाली, देवपूजा वगैरे करून. तर त्याच्यानंतर मग गाजरचा हलवा बनवायला घेतलेला आहे. खूप टेस्टी असा झाला होता. तर तुम्ही तूप घेऊ शकता. मी तेलच टाकून घेतलेलं आहे. तेल, कारण आमच्या घरात तुपाचा मग एखादं 2-4 जण नाही खात, त्याच्यामुळे मग तेलच यूज केलेलं आहे, तुपाचं आवडत नाही. तर मग आता छानपैकी मिक्स करून घेतला आहे. अजून 4-5 मिनटं मी झाकून ठेवलेला. त्याच्यानंतर हे बघा परत मिक्स करून घेतलेला आहे छानपैकी सगळीकडून. छान परतून घ्यायचा आहे तो आपल्याला. आणि तो आता थोडासा कमी कमी होत जाईल त्याच्यानंतर, म्हणजे त्याच्यातलं पूर्ण पाणी आटतं आणि थोडासा गाजरही सॉफ्ट होतं. अजून परत 2-3 मिनटं झाकून ठेवले, त्याच्यानंतर काढून घेतलं, परत मिक्स करून घेतला आणि आता त्याच्यात दूध टाकून घेतलेलं आहे. तर 1.5 किलो गाजर आहे, तर 1.5 किलोला मी म्हणजे 2 ते 3 कप असं दूध टाकून घेतलेलं आहे. आणि छानपैकी असं शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये ते दूध आहे त्याचंच गाजराचं पाणी सुटतं, तर अशामध्ये गाजर अगदी छान सॉफ्ट होऊन जातो. आणि थोडासा टाईम लागतो त्याला, मीडियम फ्लेमवरच होऊ द्यायचा. कुकरमधला आणि तुम्ही काही इतर पद्धतीने बनवताना तो जितका टेस्टी नाही देत, तितका अशा पद्धतीने बनवलेला खूप टेस्टी लागतो गाजरचा हलवा. तर त्याच्यानंतर ते टाकून घेतलं आहे, थोडेसे सॉफ्ट झाले. त्याच्यानंतर मी इथे 1 वाटी पूर्ण दूध पावडर टाकून घेतलेली आहे. तुम्ही मावा जर टाकणार नसेल तर दूध पावडर नक्की टाका. तुम्ही 10 रुपयाचं पाऊच येतं ना, ते जरी एक टाकलं ना तरी गाजरच्या हलव्याची टेस्टच बदलून जाते. खूप असा टेस्टी गाजरचा हलवा होतो आपला. नंतर ड्रायफ्रूट टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला ड्रायफ्रूट तळून टाकायचे असतील तरी टाकू शकता, आणि मी साधेच टाकून घेतलेले आहे कारण अजून गाजर शिजणार आहे. तर जे आपण
टाकून घेतलेलं आहे. ते साखर वगैरे टाकतो ना, तर त्याचंच पाणी नंतर सुटतं, तर ते छान शिजतं. त्याच्यात ड्रायफ्रूटसुद्धा सॉफ्ट होऊन जातात. तर म्हणून मग आता झाकून ठेवलेला होता दुधामध्ये छानपैकी. तो अजून होतोच आहे सॉफ्ट. मी म्हटले न्यायला खूप जरा टाईम लागतो बनायला, आणि आपण एकदम फुल फ्लेमवर नाही करायचं, नाही तर त्याची टेस्टच नाही येत, मग थोडा कचकच लागतो. मग त्याच्यासाठी नंतर इथे हे बघा एलची पावडर वगैरे टाकून घेत आहे मी इथे. एलची पावडर टाका, किंवा मग तुम्हाला जायफळ आवडत असेल थोडंसं अगदी सॉफ्ट टाकायचं आहे. त्याच्यानंतर साखर टाकून घेतली आहे, मिक्स करून घेतलेलं आहे सगळं. हे बघा या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. आणि छानपैकी आपण दूध पावडर टाकली आहे आधी, नंतर आणि साखर थोडी कमीच टाकायची, एकदम खूप असं गोड नाही करायचा. म्हणजे थोडंसं कमी असेल ना, खाता खाता आपलं तोंडही म्हणजे पूर्ण गोड गोड होऊन जातं. जास्त गोड कोणतीही वस्तू गोड बनवायची असेल ना, ती कधीच जास्त गोड नाही बनवायची, थोडी कमीच राहू द्यावी. खूप छान लागतं, पण तर खाणाऱ्यांच्या याच्यावर डिपेंड आहे, कोणाला कसं आवडतं कोणाला कसं आवडतं. तर मी जास्त म्हणजे एकदम असे गोड नाही बनवत, थोडंसं कमी गोड असतो, पण खायला अगदी टेस्टी असतो. आणि स्वीटनेस तर आपल्या तोंडात गेल्यावर अगदी स्वीट होतोच ते. तर अशा पद्धतीने बनवलं ना, मग खूप छान आणि टेस्टी असा गाजरचा हलवा तयार होतो. त्याच्यानंतर तुम्हाला जर इथे तूप टाकून घ्यायचं असेल, आधी तेल टाकलेलं आहे. तर हे बघा किती टाईम झाला मी याला हलवत हलवत किती वेळानंतर ती वेळा ठेवलं. मग आता छानपैकी घट्टसं होत आलं आहे, आणि त्याचा कलरही बदलला आहे. तुम्हाला दिसतच असेल, टेक्स्चर अगदी छान झालेलं आहे त्याचं गाजरच्या हलव्याचं. मग थोडंसं तूप टाकून घेतलं वरून 2 ते 1 चमचे, मिक्स करून घेतला, गॅस बंद केला, आणि हे बघा अशा पद्धतीने गाजरचा हलवा तयार झालेला आहे. खूप छान त्याचा कलरसुद्धा आलेला आहे. नंतर वरून ड्रायफ्रूट थोडे टाकून घेतले, आणि खूप टेस्टी असा खाल्ला सगळ्यांनी, तर सगळ्यांना आवडला. मस्त छान असा गाजरचा हलवा तयार झाला होता. तर अशा पद्धतीने मी गाजरचा हलवा बनवून घेत असते. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला, सुरुवात केव्हाचीच झाली आहे. स्वयंपाक करून झालेला आहे, सगळे कामं झाली आहेत. वाजले आहेत 1 वाजता आता. तर आता येशील थोड्या वेळामध्ये, तेव्हा जेवण वगैरे करूया. स्वयंपाकची तयारी झाली सगळी. तर चला बघूया, आता येईल तो, त्याच्यानंतर